दुष्काळाशी दोन हात करण्याकरिता नांदगाव खंडेश्वर तालुक्याने पुढाकार घेतला असून मागील 2 वर्षापासून आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने जलसंधारणाची कामे ही मोठ्या प्रमाणात मध्ये सुरू आहेत। शिवार झालया याचा फायदा तालुक्याला भरपूर झालेला आहे। यावर्षी सुद्धा जलसंधारणाची कामे युद्धस्तरावर सुरू आहेत। तालुक्यातील चिखली वैद्य येथे दिनांक 17 मे रोजी महसूल तसेच पंचायत समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने महाश्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। ह्या श्रमदानाला नांदगाव खंडेश्वर येथील द पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने साथ देऊन श्रमदानामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविला। यावेळी नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार एम जोरावार, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, पंचायत समितीचे उपसभापती विजय आखरे, पॉवर ऑफ मीडियाचे विदर्भ प्रदेश सदस्य उत्तम ब्राह्मणवाडे, पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, बडनेरा टाइम्सचे प्रबंध संपादक शोएब खान, पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, मार्गदर्शक डॉक्टर मंगेश पचगाडे, सचिव सागर सव्वालाखे, अमोल दांडगे, प्रशांत झोपाटे, अंकुश निमनेकर, संदेश ढोके, अनिकेत शिरभाते या पत्रकारांसह चिखली वैद्य गावाचे सरपंच राजाभाऊ दांडगे, पोलीस पाटील योगीराज अळे, ग्रामसेवक रतन खडसे, तलाठी शीतल राठोड, राजूभाऊ शेंडे, अंकित दांडगे, सूरज दांडगे, धम्मा सोनोने, प्रफुल्ल दांडगे, सौ रंजना इंगे, सौ रेखा कराळे, सौ रमा पाटील, सौ सुलोचना ढोकणे, सौ मनीषा दांडगे यांचेसह तालुक्यातील अनेक गावातील गणमंडळी यावेळी उपस्थित होती। महत्त्वाचे म्हणजे जवळच असलेल्या फुबगाव येथील बच्चे कंपनी जी पाण्यासाठी अविरत कष्ट करते आहे, अशा लहान मुलांनी फुबगाव बटालियन नावाची एक कंपनी स्थापित केलेली आहे। ही सुद्धा यावेळी आवर्जून येथे उपस्थित होती। यांनी वेगवेगळे नारे देत गावातून जी प्रदक्षिणा काढली होती, जी फेरी मारली होती, त्यामुळे अनेकांनी यांच्याकडे लक्ष वेधत पाण्याच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी श्रमदान सुरू आहे त्या ठिकाणी आपली हजेरी लावली होती। अरे जल है तो, अरे जल है तो, सत्यमेव 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 पाकळ करतो हो फूप, पाकळ करतो हो फूप, अरे अन्न गुळगुळे नाल गुळगुळे दुष्काळ, अरे अन्न गुळगुळे नाल गुळगुळे दुष्काळ। पाणी फाउंडेशन टीम फुबगावचा एक हिस्सा आहे। ही माझी एक लहानग्यांची एक टीम आहे। आम्ही गेल्या 2.5 महिन्यापासून आमच्या गावामध्ये पाणी फाउंडेशन वॉटर स्पर्धा 2019 या योजनेचं काम करत आहोत। आमच्या टीमला आमच्या पूर्ण गावामधनं कुठलेही सहकार्य नसून आम्ही लोक काम करतो आहे। कारण आजची जनरेशन जर बघितली तर त्या जनरेशनचा एकच विचार येतो की या कामातनं काय मिळतं, आमचा काय फायदा होईल। म्हणजे सर्वच लोक आपला वैयक्तिक फायदा बघतात की आपलं बरं म्हणजे सगळंच काही होऊन जाते। पण आमचं असं मत आहे की आपलंच बरं करून काही मिळत नाही आणि कुठेतरी भविष्यात बदल करायला पाहिजे। सर, इथे सध्या तरी पाण्याची टंचाई नाही आहे, गावाला नदी लागून आहे, परंतु भविष्यात टंचाई भासू शकते। कारण की विहिरीची जी पाण्याची पातळी आहे नदी जवळ असून सुद्धा फार खोल गेलेली आहे आणि म्हणजे खूपच खोल गेलेली आहे। त्यामुळे आपल्याला पाणी साचवण्यासाठी
पाणी फाउंडेशन प्रयत्न करायलाच पाहिजे। आणि चिखली वैद्य एक खूप छोटंसं गाव आहे आणि तरीसुद्धा श्रमदानातून ते आपल्या गावात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहे। 22 मार्चपासून सुरू झालेला हा कार्यक्रम आणि शेवटचे आता 10 दिवस राहिलेले आहेत। ते 10 दिवस यासाठी राहिलेले आहेत की 5 दिवस मुदत वाढवलेली आहे, अन्यथा हा 45 दिवसांचा लोकसहभागामधनं श्रमदानाचा कार्यक्रम आणि वॉटर कप स्पर्धेमध्ये जे काही आपले कंटेंट आहेत, पाणी थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वाहतं पाणी थांबवणं, थांबलेलं पाणी जमिनीत जिरवणं, यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।